आताच 2 दिवसापूर्वी सगळ्या वर्तमानपत्रात बातम्या आल्या की नागपूरमधल्या एका ग्रामीण रुग्णालयाच्या ठिकाणी सिप्रोफ्लोक्सॅसिन नावाचं एक अँटीबायोटिक, एक औषध 21,600 इतक्या मोठ्या क्वांटिटीत होतं आणि ते पूर्ण बोगस होतं. म्हणजे त्या गोळ्यांमध्ये त्या औषधाची मात्रा अजिबात नव्हती. आणि मग एफडीएने त्याच्यावर कारवाई केली. बरं, एफडीए असं सांगतं की त्या गोळ्यांचं एक सॅम्पल त्यांनी कधीतरी मार्च 2023 मध्ये घेतलेलं आणि मग त्याच्यावरती त्यांनी रिपोर्ट आला आणि मग आत्ता कारवाई झालेली आहे. हे अत्यंत गंभीर आहे. गोरगरिबांच्या आयुष्याशी खेळणं आहे. याची कारणं अशी आहेत की सरकारी हॉस्पिटलमध्ये श्रीमंत जात नसतात, गरीब जनता जाते, कारण त्यांना ते अफोर्डेबल असतं. अशा परिस्थितीमध्ये एवढ्या मोठ्या संख्येत औषधं घेतली जातात, तर क्वालिटी कंट्रोल कुठे? सरकारी हॉस्पिटलमध्ये सरकारी यंत्रणा जेव्हा औषधं घेते तेव्हा त्याचं प्रमाणन, त्याचं क्वालिटी कंट्रोल आहे हे बघत नाही का? आता ज्या अटकांचा विषय येतो त्या अटकांमध्ये फक्त ज्यांनी औषधं सरकारी कार्यालयांना विकली त्यांना अटका केल्यात असा येतो. मग ज्याने ते सर्टिफाय केलं त्याच्याबद्दल काय? बरं, ज्या डॉक्टरांनी पेशंटना ह्या गोळ्या दिल्या गेले 8-9 महिने, त्या डॉक्टरांना कळलं नाही का की ह्या औषधाचा परिणाम पेशंटवर होत नाहीये? हे प्रश्न खूप गंभीर आहेत. सरकारने ह्याच्यावर कारवाई करावी. राज्यभरात कुठेही अशा स्वरूपाची औषधं विदाऊट क्वालिटी सर्टिफिकेशन जात आहेत का हे बघावी, अशी आमची हिंदू विधिज्ञ परिषदेच्या वतीने ही मागणी आहे.